चिकन म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. आणि असेच चिकनचे जर वेगवेगळे पदार्थ खायला भेटले तर बात काही औरच. नमस्कार, मी ज्योती. ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण बिना पाण्याचं चिकन पाहणार आहोत. अगदी टेस्टी, यम्मी आणि मसालेदार. सर्वात प्रथम चिकन स्वच्छ धुवून नंतर त्याच्यावर मीठ, हळद घालून मस्त मिक्स करून घ्यायचे. चांगलं मिक्स करायचं. नंतर आपल्याला जे पाहिजे मसाले पाहिजेत ते मसाले घालून घ्यायचेत. लाल तिखट, घरगुती मसाला, गरम मसाला, 1 चमचा जिरं, असं सर्व मसाले घालून घ्यायचेत. धने पावडर, तुम्हाला जे मसाले आवडतात ते. नंतर इथं मी 2 बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत. 1 टोमॅटो, भरपूर सारी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या देखील आपल्याला त्याच्यामध्ये घालायच्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन बनवलं तर तुमच्या जिभेवर याची चव तर रेंगाळत राहीलच. पण पुन्हा अशा प्रकारे चिकन आपण कधी बनवतोय आणि कधी खातोय असंच तुम्हाला वाटणार. खडे मसाले तुमच्या आवडीनुसार घालायचेत. मी इथे 1 वेलची, 2-3 लवंगा, 2-3 मिऱ्या, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र घातलेलं आहे कट करून. तुम्हाला जसे तिखट प्रमाण हवं आहे तसेच तुम्ही खडे मसाले घाला. आणि अर्धी वाटी इतकं मी इथं दही घातलेलं आहे. तर दही काय करतं, चिकन विरघळत नाही अजिबात दही घातल्यावर आणि त्याची टेस्ट जी आहे ती एकदम भन्नाट लागते. आता 3 चमचे इथं मी तेल घालून घेतलेलं आहे याच्यातच. आता काय करायचंय, सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय हाताने. तुमच्याकडे पाहुणे आलेले असू द्या किंवा तुम्हालाच घरीच असा पदार्थ हा खाऊशी वाटल्यावर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप टेस्टी लागते. पाण्याचा कसलाही 1 थेंबाचा वापर न करता हे चिकन शिजून अगदी मस्त मऊदार होतं आणि टेस्टला तर विचारूच नका, इतकं भन्नाट लागतं. आता 10 मिनिटं हे झाकून मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून देऊया. आता 1 कढई घ्यायची आहे. मी इथं लोखंडाच्या कढईचा वापर करत आहे. कारण काय होतं की लोखंडाच्या कढईमध्ये याला कलर छान येतो आणि लोखंडामध्ये लोहाचं प्रमाण असल्यामुळं ते आपल्या शरीराला देखील मिळतं. म्हणून मी इथं लोखंडाच्या कढईचा उपयोग केलेला आहे. अगदी थोडंसं तेल खाली चिकन चिटकू नये म्हणून तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया. आणि नंतर त्याच्यात जे चिकनचं मिश्रण आहे ते घालायचं आहे. तुम्ही बघू शकताल इतकं मस्त असं याला पाणी सुटलेलं आहे. कारण मिठामुळे पाणी सुटतं चिकनला. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अगदी 3 ते 4 मिनिटेच हे मिक्स करायचे. तुम्हाला नंतर कसलाही याच्यात कांदा, टोमॅटो दिसणार नाही. पूर्ण काही स्मॅश झालेला असेल याच्यामध्येच, म्हणजे विरघळलेलं असेल. ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की 10 ते 15 मिनिटं अजिबात हात लावायचा नाही झाकणाला. मध्यम गॅसवर हे शिजू द्यायचं. चुलीवर शिजवत असेल तर अगदी ते निखाऱ्यावर देखील व्यवस्थित होतं. तुम्ही बघू शकता मी इथं 15 मिनिटांनी झाकण उघडलेलं आहे. तर चिकनला तुम्ही बघू शकता किती प्रमाणात कांद्यामुळं, टोमॅटोमुळं पाणी सुटलेलं आहे. अगदी बिना पाण्याचं हे चिकन आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप टेस्टी लागतं. तुम्ही हे भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता. मस्त चमचमीत हे बिहारी स्टाईलचं चिकन चंपारण तयार झालेलं आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी. कुणीही बघू द्या त्याला बनवावीशी वाटणार आणि खावीशी देखील वाटणारच. इतकी छान ही रेसिपी बनून तयार होते. अगदी घरगुती साहित्यांमध्येच ही रेसिपी तयार होते. कांदा, टोमॅटो, खडे मसाले, दही, हळद, मीठ आणि तेल याच्यापासून आणि घरातील बेसिक मसाले. आता एका प्लेटमध्ये मस्तपैकी पाहुणे असू द्या, घरच्या असू द्या, त्यांना हे सर्व करायचं. वरून कोथिंबीर अशी पेरून घ्यायची आणि खायला द्यायचं.
घरचे अगदी खुश होऊन जातील. बघू शकता इतकी टेस्टी आणि चमचमीत रेसिपी आपली बनून तयार आहे. तर ही माझी बिना पाण्यात चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला अगदी मनापासून जर आवडली असेल तर तुमच्याकडे नक्की ट्राय करा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी ज्योतिज किचनला सबस्क्राईब करा. बघू शकता खूप छान अशी रेसिपी बनून तयार आहे. तर तोपर्यंत हे चिकन चंपारण खा आणि मस्त रहा. तोपर्यंत धन्यवाद.